नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नील गाडगे. कविता जगणारी माणसं या नवीन भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आजच्या या नवीन भागामध्ये आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत सौ सुधा राजेंद्र पाटील मॅडम. मॅडम या पेशाने शिक्षिका आहेत. गेली 19 वर्षांपासून त्या सांगली पोलीस येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. याचबरोबर लेखनाची आणि काव्याची विशेष आवड असल्या कारणाने त्यांनी विविध विषयांवरती लेख तसेच कविता, नाटक याचं सादरीकरण वेगवेगळ्या मंचांवरती केलेलं आहे. मॅडमच्या आगामी काळामध्ये काही पुस्तके प्रकाशित होणार आहेत. यामध्ये मनाच्या पानात हा काव्यसंग्रह देखील प्रकाशित होत आहे. याचबरोबर भान बेभान हा सामाजिक लेख संग्रह देखील तुमचा प्रकाशित होत आहे. यासाठी आमच्याकडून आतापासूनच तुम्हाला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. तुमच्या या पुस्तकांना भरभरून यश मिळो हीच शुभेच्छा. याचबरोबर मॅडमने आजपर्यंत नाटकात विशेष काम केलेलं आहे. शिक्षिका असून सुद्धा मला विशेष कौतुक वाटतं की शिक्षिका असून देखील नाटक क्षेत्रामध्ये आजही त्या कार्यरत आहेत. कारण तुमचं खूप कौतुक, कारण तुम्ही आतापर्यंत 4 नाटकांमध्ये काम केलेलं आहे आणि 5वं तुमचं आता येत आहे नाटक. नुसतं काम असं नाही, ते त्या नाटकाचं लेखन मी स्वतः केलेलं आहे, त्याचं दिग्दर्शनही मी केलेलं आहे आणि आमच्या शिक्षक बंधू भगिनींना त्यासाठी काम करायला म्हणजे व्यासपीठ मिळत नाही. म्हणून माझे जे कलाकार असतात ते सगळेही टीचर्सच आहेत. काय सांगता, म्हणजे सगळ्या शिक्षकांनी मिळून हा कार्यक्रम बांधलेला आहे. खूप छान, खूप छान. मला वाटतं तुमचं आजपर्यंत घुसमट नावाचं नाटक प्रकाशित झालेलं आहे. त्यानंतर परिभाषा प्रेमाची हे एक नाटक आलेलं आहे. आणि डॉक्टर अभिजित सोनवणे हे जे भिकाऱ्यांचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध आहेत, पुण्यामध्ये विशेष ते काम करतात. त्याचा मीही खूप ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे, त्यांना एका 1-2 कार्यक्रमामध्ये पाहिलेलं आहे. तर त्यांच्या जीवनावर आधारित फुटपाथ नावाचं नाटक सुद्धा तुम्ही बसवलेलं आहे. तर याविषयी काय बोला? आम्ही 2 वर्षापूर्वी डॉक्टरला इथे भेटून गेलो होतो. म्हणजे ऍक्च्युली फेसबुकवरती त्यांचं भिकाऱ्यांचं डॉक्टर हे जे ऐकलं काम त्यांचं, त्याच्यावरून आम्ही प्रेरणा घेतली की आपल्यालाही काहीतरी करायचं आहे आणि आपण डॉक्टरांना भेटू. मग आम्ही दोघी जणी, माझी मैत्रीण आणि मी डॉक्टरांना भेटलो आणि त्याच्यानंतर असं मलाही वाटलं की आपण काहीतरी त्यांच्या प्रेरणा घेऊन आपण हे काम सुरू करावं. आम्ही सांगलीत ते काम सुरूही केलं, पण म्हणावं तितकं आम्हाला ते जमलं नाही. ते खूप पॅशन लागतं किंवा दिव्यत्वच आहे असं म्हणा. आणि त्यानंतर मला मग डॉक्टरांच्या कार्याचा आढावा घेतल्यानंतर त्याच्यावरती आता माझ्याकडे लेखन ही क्षमता आहे ना, तर लेखनाच्या माध्यमातून तो विषय कुठेतरी समाजापर्यंत पोहोचावा म्हणून मी त्याच्यावरती फुटपाथ हे नाटक. म्हणजे टोटल अभिजित सोनवणेंनी जी काही म्हणजे अनुभव घेतलेले आहेत त्यातले काही अनुभव मी त्या नाटकामध्ये सुद्धा प्रसंग रूपात टाकले. खूप छान, खूप छान. कारण डॉक्टर अभिजित सोनवणे आणि त्यांच्या पत्नी मिसेस सोनवणे हे दोघेही डॉक्टर आहेत आणि ते दोघेही मिळून हा उपक्रम राबवतात. यामध्ये मी ऐकलेलं होतं त्यांच्या स्टोरीमध्ये की मॅडम प्रॅक्टिस करत असतात आणि त्याबरोबर सरही त्यांना मदत करत असतात आणि ते दोघं पुन्हा भिकाऱ्यांचे डॉक्टर म्हणून सुद्धा कार्यरत असतात. तर ह्या दोघांसाठी मला वाटतं विशेष टाळ्या झाल्या पाहिजे, डॉक्टर अभिजित सोनवणे आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर मिसेस सोनवणे यांच्याकरता. पुढचं तुमचं आता नाटक एक येऊन गेलेलं आहे रेड डॉट नावाचं, तर त्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. रेड डॉट हे जे नाटक आहे माझं ते पूर्णपणे मासिक पाळी या विषयावर आधारित आहे. कारण युनिसेफने जवळजवळ 3 वर्ष झालं मासिक पाळी व्यवस्थापन हा एक प्रोग्राम सुरू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मास्टर ट्रेनर व्हायची मला संधी मिळाली, राज्य मास्टर ट्रेनर म्हणून. आणि त्यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये आम्ही मास्टर ट्रेनर म्हणून कामही केलं आणि असं जाणवलं की मासिक पाळीबद्दलची जी जागृती आहे ती अजून सुशिक्षित महिलांमध्ये सुद्धा नाही किंवा ओपनली बोललं जात नाही. आणि म्हणून आम्ही मास्टर ट्रेनर म्हणून काम करून अनेक जिल्ह्यांमध्ये हे ट्रेनिंग दिलं. पण त्यानंतर सुद्धा आम्ही ग्रामीण पातळीवरती महिला मेळावे असतील किंवा शाळांमध्ये पालकमंत्री असतील अशा ठिकाणी जाऊन मासिक पाळीचं उद्बोधन करण्याचं काम करतोय. आणि मग त्यानंतर मला त्याच वर्षी नाटक लिहायचं होतं, तर मी काय केलं, तोच विषय निवडला आणि आम्ही जे ट्रेनिंग मध्ये काम केलं होतं त्याच्यावर आधारित जी काही कथानकं मला सुचत गेली त्यावर आधारित मी हे नाटक लिहिलं. आणि मला असं वाटतं की म्हणजे माझ्या ऐकीवर तर अजून मासिक पाळीवरती नाटक नाहीये, पण मला असं वाटतं की महाराष्ट्रातलं हे पहिलं नाटक असावं एकतर ते पूर्णपणे मासिक पाळीवर नाटक. खूप छान, खूप छान. कारण मासिक पाळी हा खूप संवेदनशील विषय आहे. आयुर्वेदामध्ये याच्यावरती खूप सुंदर वर्णन आलेलं आहे. आयुर्वेदामध्ये स्त्रीचं वर्णन करताना सांगितलेलं आहे की स्त्री ही तिच्या आयुष्यामध्ये 3 वेळा फार संवेदनशील असते. 1 मासिक पाळी येताना, 2 प्रेग्नन्सी मध्ये आणि 3री मासिक पाळी जाताना. या 3 काळात स्त्री प्रचंड संवेदनशील असते आणि या 3 स्टेज मध्ये तिच्या आरोग्याची विशेष काळजी घरातल्यांनी घेतली असते. म्हणजे विशेषतः घरातल्यांनीच तिची काळजी घेणं फक्त शारीरिक दृष्ट्या गरजेचं नसतं, तर मानसिक दृष्ट्या सुद्धा तिला चांगल्या पद्धतीनं मनोबल तिचं वाढवणं गरजेचं असतं. तरच
ती निरोगी राहू शकते आणि कुटुंब निरोगी राहू शकते. जर स्त्री निरोगी राहिली तरच पर्यायाने कुटुंब निरोगी राहू शकते. मला एक 2 मिनिटं प्रेक्षकांना इथे सांगावंसं वाटतंय. मासिक पाळी हा जो विषय आहे तो खूप संवेदनशील आहे. आता मी डॉक्टरांशीच बोलत आहे, तर कृपया सगळ्या सुशिक्षित वर्गातले जे पालक आहेत किंवा जे काही वर्ग आहे सुशिक्षित वर्ग जो आहे त्या सगळ्यांना माझी एक विनंती आहे की मासिक पाळी हा एक कुठलाही म्हणजे गुपित असा विषय नाहीये. इतर विषयांसारखाच ती एक नैसर्गिक क्रिया आहे आणि त्याच्यावर ओपनली सगळ्यांनी बोलावं आणि याबद्दलची जी जागृती आहे ती तुम्ही निर्माण करावी असं मला वाटतं. कारण तुमचं आणि तुमच्या टीमचं विशेष कौतुक. कारण मासिक पाळी हा विषय घेऊनच तुम्ही नाटक करणं हे खूप मोठं धाडस होतं. तुमच्यासाठी कदाचित हे धाडस नसेल, पण आमच्याकरता किंवा समाजातल्या इतर घटकांकरता हे नक्कीच धाडस असणार आहे. कारण त्या मासिक पाळीवरून खूप श्रद्धा देखील आहेत आणि अंधश्रद्धा देखील आहेत. श्रद्धा कमी आणि अंधश्रद्धा जास्त आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण खूप गोष्टी त्यात गांभीर्याने बघण्यासारख्या असतात, बदलण्यासारख्या असतात, की ज्याचा विचार करून तुम्ही नाटकाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचताय, त्याची जनजागृती करताय, ही खूप कौतुकाची गोष्ट आहे. कारण तुमच्या आतापर्यंतच्या नाटकांचा प्रवास ऐकला. आता नव्याने येणारं जे नाटक आहे वाळवण नावाचं, तर त्या नाटकाविषयी आम्हाला ऐकायला आवडेल आणि आमच्या प्रेक्षकांनाही ऐकायला आवडेल. हो, मी नक्कीच सांगेन वाळवणविषयी. वाळवण हा शब्दच ऐकल्यानंतर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल डॉक्टर की नेमकं कसलं वाळवण असणार आहे, म्हणजे उन्हाळ्यात महिला बनवतात ते वाळवण आहे की किंवा काय आहे, म्हणजे नावापासूनच एक सस्पेन्स निर्माण होतो. तर वाळवण ही संकल्पना आधी कशी सुचली हे तुम्हाला सांगते. माझ्या मैत्रिणीने मला एक व्हिडिओ दाखवला ज्याच्यामध्ये वारीला जाणारी एक महिला होती आणि ती महिला असं म्हणते की मी वर्षभर घरात असं खूप काम वगैरे करते आणि या वर्षातला एक महिना मी माझ्यासाठी देते, जो मी वारीमध्ये जाते आणि वारीमध्ये गेल्यानंतर तिथल्या महिलांची गप्पा वगैरे मारते. अगदी माझा असा जो पदर असतो ना तो असा येतो आणि मी बिनधास्त जगून घेते आणि हे वाळवण घेऊन मी घरी जाते आणि वर्षभर आनंदात राहते. मग तो व्हिडिओ बघितल्यानंतर मला असं क्लिक झालं की वाळवण हे जगण्यासाठी खूप उपयोगी असतं आणि तसं बघायला गेलं तर पुरुषांना सुद्धा असू दे किंवा महिलांना सुद्धा असू दे आनंदाचं वाळवण हे लागतंच. म्हणून मग मी असं म्हणलं की आमच्या ज्या महिला भगिनी जॉब वगैरे करतात पण त्यांना असं बाहेर पडता येत नाही किंवा स्वतःसाठी जगता येत नाही, तर स्वतःसाठी कसं जगावं हे सांगण्यासाठी मी वाळवण हे नाटक लिहिलेलं आहे आणि ते प्रेक्षकांना सुद्धा नक्की आवडेल. मी आता पूर्ण स्टोरी म्हणजे प्रेक्षकांना किंवा इथं सांगणार नाहीच आहे कारण तो एक सस्पेन्स आहे माझ्यासाठी. पण आनंदानं कसं जगावं आणि आपलं मानसिक आरोग्य कसं जगावं या थीमवरती आधारित हे वाळवण नाटक आहे. आणि विशेष म्हणजे यामध्ये फक्त महिला आहेत, एक फक्त जेंट्स कॅरेक्टर आहे. वा वा, खूप छान खूप छान. तर कुठेतरी तुम्ही तुमच्या वाळवणामध्ये पुरुषांना स्थान दिलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. पण वाळवण हे पुरुषांना सुद्धा लागतंच बरं का डॉक्टर, म्हणजे ते लक्षात आल्यानंतर पुरुष सुद्धा माझ्याकडे येऊन म्हणतील की मॅडम फक्त पुरुषांच्यासाठी सुद्धा हे नाटक आहे. नक्की नक्की, खूप छान खूप छान. आता मला तुमच्याशी कवितेच्या माध्यमातून जरा थोडस गप्पा मारायला आवडेल. त्यामध्ये आता कविता तुमच्यामध्ये कधी रुजली असेल तुम्हाला पहिल्यांदा? मला आठवतंय माझी पहिली कविता म्हणजे पहिल्या कवितेचा जन्म माझा मी 10वीत असताना झाला. म्हणजे परीक्षा संपल्या होत्या, उन्हाळी सुट्टी सुरू होती आणि असंच अंगणात बसली असताना कविता सुचली मला. ऍक्च्युली मला शाळेत असताना सगळेच निबंध वगैरे मी स्वतः लिहायचे. म्हणजे कुठलाही निबंध मी पेपरात लिहिताना पुस्तकातलं वाचून किंवा पाठ करून मी अजिबात लिहिला नाही. तो मनाचाच असायचा, त्यामुळे शिक्षकांचं कौतुक पण मिळायचं. पहिली माझी कविता पाऊस नावाची मी 10वीत असताना लिहिली आणि मग त्यानंतर अशा सगळ्याच विषयावरती कविता सुचत गेल्या. आज तागायत हा माझा प्रवास खूप छान. आता मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्ही पेशाने शिक्षिका आणि शिक्षिका असताना कविता तर शिक्षकांचा आणि कवितेचा जवळचा संबंध असतो. कारण तुम्ही शिकवता सुद्धा तुम्हाला बऱ्याच कविता तुमच्यातून बाहेर पडत असतात आणि साहित्य क्षेत्रामध्ये काम करणारी लोक जे आहेत ती बऱ्यापैकी लोक ही प्राध्यापक शिक्षक अशीच तुम्हाला पाहता करतात. म्हणजे मला सुद्धा लोक विचारताना म्हणतात की डॉक्टर आणि तरी कवी असं ते डॉक्टर तुम्ही कविता कशी असं म्हणत असतात. बरेच लोक म्हणतात. तसं शिक्षकांच्या बाबतीत सहसा बोललं जातं. त्याचं कारण काय की शिक्षक आणि कविता खूप जवळचा संबंध असतो. तर तुम्ही कधी आता विद्यार्थ्यांना शिकवताना किंवा तुमचं रेग्युलर आयुष्य जगताना अशा कविता तुम्हाला जगण्याची प्रेरणा कोणत्या क्षणाला देतात किंवा एखादा प्रसंग असा कोणता आहे का? कदाचित तो विनोदी प्रसंग असेल, कदाचित तो गंभीर प्रसंग असेल. कोणता एखादा प्रसंग आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना तुम्हाला सांगायला आवडेल? नक्कीच मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल.
कसं होतं माहितीये का, दैनंदिन जीवन जगत असताना माणसाला सगळं कळत असतं की म्हणजे पैसा अडका सगळं इज्जत ठेवून जायचं आहे किंवा आनंदी जगण्यासाठी वय वजन उंची असं काहीच लागत नाही. पण तरी सुद्धा माणूस यात अडकून राहतो. आणि असंच एक गप्पा चालल्या होत्या आणि लोकांचं असं म्हणजे जे मित्र सर्कल होतं त्याच्यामध्ये चर्चा सुरू असताना असं चाललं होतं की अरे बापरे माझं आता वय वाढलं, आता काय ह्या गोष्टी करून उपयोग आहे, किंवा ची माझं वजनच कमी आहे किंवा उंची. अशा गॉसिप मधून एक कविता सुचली, ती मी तुम्हाला ऐकवलं तर चालेल नक्की नक्की. बघा. माझ्या कवितेचं नाव आहे चला थोडं वेळ होऊया. चला थोडं वेळ होऊया. चला थोडं वेळ होऊया. वजन वय उंची, वजन वय उंची, जात पात स्त्री पुरुष, उंच नीच श्रेष्ठ कनिष्ठ, भेद सारेच विसरून हे भेद सारेच विसरून थोडस खट्याळ होऊया. थोडस खट्याळ होऊया. आपणच आपल्या मनाला मस्त भुलवूया. आपणच आपल्या मनाला मस्त भुलवूया. चला थोडं वेळ होऊया. चला थोडं वेळ होऊया. काय माहित, अहो काय माहित कधी एक्झिट होईल. क्षणात सारं संपून जाईल. तुझं माझं अरे साऱ्यांचंच, तुझं माझं अरे साऱ्यांचंच इथंच राहून जाईल. मग काय बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात होईल. अरे मग काय बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात होईल. म्हणूनच चला थोडं वेळ होऊया. चला थोडं वेळ होऊया. कविता अजून आहे मोठी पण इथंच थांबते मी. खूप छान खूप छान. तर तुम्हाला अशा अनेक प्रसंग आलेले आहेत आणि त्या प्रसंगातून प्रत्येक कविता तुमच्यामध्ये नव्याने जन्म घेत आली आणि त्या पद्धतीनं तुम्ही ती व्यक्त करत गेला आणि ती आता आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना ऐकायला मिळते. त्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत तुमचे. मला थोडंसं सांगावंसं वाटतं डॉक्टर, म्हणजे एक जो कवी असतो ना तो कवीच्या मेंदूमध्ये असं एक वेगळंच चक्र सुरू असतं आणि प्रसंग असू दे, एखादी घटना असू दे, एखादी व्यक्ती असू दे, म्हणजे तो ऍटलिस्ट तो झोपलेला जरी असला तरी त्याच्या डोक्यामध्ये असं काहीतरी विचारचक्र सुरू असतं. आणि मला असं वाटतं की तिथंच त्या कवितेचा जन्म होत असतो. म्हणजे कविता जगणारी माणसं ही पागल वेळीच असतात आणि त्यांना कुठेही कविता सुचते, म्हणजे अगदी कुठल्याही प्रसंगात कविता सुचते. कवितेला तेच ना, कवितेला वेळ नसतो, कवितेला प्रसंग नसतो, कवितेला रंग नसतो, कवितेला जात नसते, कवितेला धर्म नसतो. कविता ही सगळ्या गोष्टींच्या पलीकडे घेऊन जाते आणि ज्याला कविता कळते, जो कविता खऱ्या अर्थाने जगतो, तो या सगळ्या गोष्टींना पूरक असतो असं मला वाटतं. ते अगदी बरोबर आहे डॉक्टर तुमचं, कारण कविता जगायला शिकवते, मरायला शिकवते आणि फुलायला सुद्धा शिकवते असं मला वाटतं. मॅडम, आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना अजून काही तुमच्या कविता ऐकण्याची संधी तुम्ही द्याल का? हो नक्कीच. मासिक पाळी या विषयावर मी बरंचसं काम केलेलं आहे. त्याच्यावर आधारितच एक कविता मी सादर करते बघा. निसर्गाने बाईच्या जातीला दुर्मिळ भेट दिली. निसर्गाने बाईच्या जातीला दुर्मिळ भेट दिली. त्यामुळेच मानवजात तिच्या कुशीत अंकुरली. एका बाईची पाळी किती अनमोल ठरली. ती आहे म्हणून तर मानवजात जन्मली. नवनिर्माण करणारी पाळी वाईट कधीच नसते. तिच्यामुळेच तर तुमचं रूप जगिया अवतरते. बाळाच्या पोषणासाठीच ते सर्वात शुद्ध रक्त असतं. नसते गरज जेव्हा तेव्हा ते बाहेर जातं. तेव्हाच ते बाहेर जातं. इतकं साधं आणि सरळ विज्ञान ते असतं. म्हणूनच त्यास कधी विचार मानायचं नसतं. ती नसेल तर मानव जन्म घेईल का? तिच्याशिवाय पृथ्वीला सौंदर्य प्राप्त होईल का? म्हणूनच अज्ञानातून जरा बाहेर पडूया. बाईची पाळी आता तरी समजून घेऊया. तिची पाळी एक अनमोल देणगी आहे. तीच ती सखी तिच्यासाठी मातृत्वाची चाहूल आहे. म्हणूनच तिला कधी अपमानित करायचं नसतं. तिला शास्त्रीयरित्या समजून घ्यायचं असतं. वा वा वा, खूप मोठा संदेश दिलात मॅडम तुम्ही या कवितेच्या माध्यमातून. तुम्हाला सांगायला आवडेल की ज्या कुमारवयीन मुली असतील किंवा स्त्रिया असतील, त्या सर्वांनीच या कवितेच्या माध्यमातून किंवा आमच्यासारखे इतर काही पुरुष मंडळी असतील जे हा कार्यक्रम पाहतायत, त्यांना एक खूप मोठा संदेश आहे की स्त्रीला तुम्ही समजून घेणं फार गरजेचं आहे.
तिला मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की स्त्री 3 काळात संवेदनशील असते. त्या काळात जर तिला सांभाळून घेतलं, समजून घेतलं, मानसिक आधार दिला तर खूप काही अडचणी, खूप काही प्रॉब्लेम्स तुमचे 100% दूर होऊ शकतात. या माध्यमातून तुम्ही नक्की मोलाचा संदेश दिला, त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. हो, जाता जाता एकच संदेश मला प्रेक्षकांना द्यावा असा वाटतो. आताच डॉक्टर म्हणाले की पुरुषांनी सुद्धा म्हणजे पुरुषांच्यासाठी सुद्धा हा संदेश उपयुक्त आहे. तर मी असं म्हणेन की मासिक पाळीचं जे कार्य सुरू आहे त्यामध्ये पुरुषांनी सुद्धा सहभागी व्हावं, कारण एका पुरुषानं हा विषय जर समजून घेतला तर स्त्री यातून नक्कीच मुक्त होईल असं मला वाटतं. अगदी खरं. मी एक कविता सादर केलेली होती जी तुम्ही पहिल्यांदा ऐकलेली एका काव्य संमेलनामध्ये. ही कवितेचं शीर्षक होतं चढ उतारावर, आणि ती कविता तुम्ही विशेष त्या कवितेचं जास्त कौतुक केलेलं होतं, आणि तिथंच आपली पहिल्यांदा ओळख झालेली होती त्या काव्य संमेलनामध्ये. ऑनलाईन काव्य संमेलन होतं, तर ती कविता तुमच्यासाठी खास मी आज सादर करतो या कार्यक्रमाच्या माध्यमातून. परवा सह्याद्री रांगेच्या पश्चिम कड्यास गळा भेट देऊन आलो, माझं गारानं थोडक्यात मांडून आलो. सुरुवातीला पूर्णतः विचारशून्य असणारा मी काही क्षणात एकटाच त्यासोबत संवाद साधू लागलो. कसोशीनं त्याच्या गर्भात जाण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला, परंतु मी फसलो नाही. कोरडा झालेला हृदयाचा एक कोपरा केव्हा ओला झाला हे अनुत्तरी, तो मात्र पृथ्वी तत्व धारण करून अदृश्य विस्फारलेल्या कानाने माझं बहुधा फक्त ऐकून घेत असावा. माझ्या आत बरीच रुजलेली सल, आज उत्पन्न झालेली प्रत्येक वेदना मी असा व्यक्त करत होतो असं की तो पहिल्यांदा ऐकतो. माझ्या आत बरीच रुजलेली सल, आज उत्पन्न झालेली प्रत्येक वेदना मी अशी व्यक्त करत होतो की तो हे पहिल्यांदा ऐकतोय. आजपर्यंतच्या उपभोगल्या कित्येक आनंदी क्षणांचा मला विसर पडून मी स्वतःच काळोखात ओढलं होते. आजपर्यंत उपभोगल्या कित्येक आनंदी क्षणांचा मला विसर पडून मी स्वतःच काळोखात ओढलं होतं. बराच वेळ माझं गारानं सांगून मी थकलो, परंतु सह्याद्री तसाच ताटमाने उभा बलाढ्य ठेवाला. बराच वेळ माझं गारानं सांगून मी थकलो, परंतु सह्याद्री तसाच ताटमाने उभा बलाढ्य ठेवाला. मी त्याला ऐकण्यासाठी आतुर आहे हे तो टिपत होता. एवढ्यात जोराचा वारा सुटला, नभ दाटून काळोख संचारला. आदळणाऱ्या प्रत्येक थुंबाची साक्ष देत सह्याद्री स्वतःहून बोलला, मी तेव्हाचा उभा आहे चढ उतार. मस्तच छान आवडली कविता. तर म्हणजे त्या काव्य संमेलनामध्येच मला ही खूप भावली होती कविता. म्हणजे सह्याद्री तुम्हाला जाता जाता कुठेतरी तटस्थ कंठर बना माझ्यासारखा असा एक तुम्हाला संदेशच देतो असं मला वाटतं. खूप छान. म्हणजे सह्याद्रीवर इतकी सुंदर रचना मी तर आजपर्यंत कधी ऐकली. मस्तच मनाला भावली सर डॉक्टर. मनापासून धन्यवाद मॅडम. तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन सांगलीवरून कार्यक्रमासाठी पर्यंत पोहोचलात, याबद्दल आम्ही आमच्या पूर्ण टीम तर्फे तुमचं मनपूर्वक हार्दिक आभार मानतो. धन्यवाद डॉक्टर. आभार तुम्ही मानूच नका, कारण मी सुद्धा कविता जगणारी वेगळी आहे. त्यामुळं सांगलीहून काय आणि कुठूनही यायचं असतं तर मी नक्कीच इथं पोहोचले असते, कारण कविता माणसाला नक्कीच वेड करते. आणि प्रेक्षकांना मी असं सांगेन की जगण्याचं बळ हे फक्त कवितेमुळे येतं, आणि म्हणूनच कविता जगणारी जी वेळी माणसं असतात ना, त्यांच्याकडून तुम्ही सुद्धा कवितामय होऊन आपलं आयुष्य सुंदर बना. तर मित्रांनो, कविता जगणारी माणसाचा आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवाल. आणि हो, अजून एक कमेंटमध्ये आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल की तुम्हाला पुढचा पाहुणा कोण किंवा पुढच्या कोणत्या पाहुण्याला तुम्हाला ऐकायला आवडेल हे नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि हा कार्यक्रम जर तुम्हाला आवडलेला असेल
तर आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल बटन दाबण्याकरता विसरू नका. आणि हो, जाता जाता आणखी एक सांगायचं की शेअर करायला देखील विसरू नका. धन्यवाद.